चला नमस्कार, मी पी झरोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सिपाई फार्मा इंडियन आर्मीमध्ये जी महत्त्वाची रिक्रुटमेंट निघलेली आहे त्याच्याविषयी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आणि व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं की याच्यावरती डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. जे महत्त्वाचे राहिलेले पॉईंट होते मागच्या व्हिडिओमध्ये तर ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस तुमच्याशी मी इथं शेअर करणार आहे. डिटेलमध्ये चर्चा करूयात की कशा प्रकारचा सिलेबस आहे, टेक्निकलचे प्रश्न किती आहेत, नॉन टेक्निकलचे प्रश्न किती आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी सध्या त्यांचं बी फार्मसी डी फार्मसी कंप्लीट नाही त्यांचेसुद्धा विद्यार्थी मला तुम्ही नेहमी विचारत असता कमेंट बॉक्समध्ये की आम्ही फॉर्म फिलअप करू शकतो का, तर त्यांच्याविषयीसुद्धा एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्याचबरोबर महत्त्वाच्या 2 ते 3 स्टेपमध्ये जे एक्झाम राबवले जातील रिटर्नपासून तर फिजिकल टेस्टपर्यंत जेही मनातील तुमचे डाऊट तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये होते तेवढे सर्व डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये करेल. व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं महत्त्वाचं चॅनल, याच्यावरती तुम्हाला सर्व अपडेट भेटत असतात. त्याचबरोबर दुसरं चॅनल ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स हे खास ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी बनवलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही मला येणाऱ्या 2 एक्झामसाठी जॉईन करू शकता. तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या महत्त्वाच्या ज्या हायलाईट्स आहेत आपण पहिल्या PDF जाणून घेऊयात, त्याच्यानंतर तुम्हाला मी सिलेबस डिस्कस करेल. तर बघू शकता तुम्ही झोनल रिक्रुटमेंट पुणेचं आपण नोटिफिकेशन डिस्कस केलं होतं. महत्त्वाच्या तारखा आहेत 12 मार्च 2025 पासून ॲप्लिकेशन चार्ज झालेत आणि 10 एप्रिलपर्यंत तुम्ही ही जी वेबसाईट आहे joinindianarmy.nic याच्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर खाली महत्त्वाच्या आणखीन ज्या हायलाईट्स आपण चेक करूयात. 10वी आणि 12वी तुमचं सायन्समध्ये झालं पाहिजे. डी फार्मसी जर झालं असेल तर 55% ॲग्रिगेट पाहिजे. बी फार्मसी झालं असेल तर 50% ॲग्रिगेट पाहिजे आणि तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. अशी महत्त्वाची इलिजिबिलिटी होती. 19 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म फिलअप करू शकत होता, ज्याची डेट ऑफ बर्थ तुम्ही इथून चेकआउट करू शकता. ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 ते 1 ऑक्टोबर 2006च्या दरम्यान झाला असेल त्यांचं वय इथं निघून येईल. 19 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम वर्ष 25 असा वयाचा क्रायटेरिया आहे. डी फार्मसाठी सांगितलं तुम्हाला मी 55% तुमचं फायनल इयरचं ॲग्रिगेट पाहिजे. बी फार्मसी असेल तर 50% तुमचं बी फार्मचं ॲग्रिगेट पाहिजे. आता महत्त्वाचा हा पॉईंट कव्हर केला नव्हता मागच्या व्हिडिओमध्ये. कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर इन अ डी फार्म बी फार्म अँड आर अवेटिंग डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट आर ऑल्सो इलिजिबल टू अप्लाय प्रोव्हाइडेड दॅट फुल ऑल द QRs. आता ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही, भले तुमचं बी फार्म असेल तुमचं डी फार्म असेल, तुम्ही फायनल इयरला असेल तुमचा रिझल्ट लागणं बाकी आहे, तुम्हालासुद्धा इंडियन आर्मीने जे आहे ते इथं ऑफर केलं आहे की तुम्ही हे फॉर्म फिलअप करू शकता. आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की आमचा रिझल्ट लागलेला नाही, आम्ही हा फॉर्म फिलअप करू शकतो का. तर मला वाटतं 4-5 वर्षापासून या फील्डमध्ये आहे मी. जेवढाही आतापर्यंत ॲड रिव्ह्यू केल्या तर पहिली ही महत्त्वाची ॲड आहे ज्याच्यामध्ये इंडियन आर्मीने आपल्याला रिझल्ट जरी तुमचा लागलेला नसेल तरी तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी इलिजिबल केलेलं आहे. फक्त महत्त्वाचा खालचा एक पॉईंट, सच कॅन्डिडेट्स हाऊएव्हर शॅल ओनली बी सिलेक्टेड व्हेन दे प्रोड्यूस द ओरिजिनल मार्कशीट ड्युरिंग द फेज 2 ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हाही तुमचा फेज 2चा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तेव्हा मात्र तुमचा रिझल्ट लागलेला असणं गरजेचं आहे, कारण तेव्हा आपल्याला तुमची जी ओरिजिनल मार्कशीट आहे ती आपल्याला सोबत कॅरी करून जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, जरी तुमचा रिझल्ट लागलेला नसेल तरी तुम्ही डी फार्म बी फार्मचे विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकता. फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे फेज 2मध्ये तुमच्याकडे तुमची ओरिजिनल जी मार्कशीट आहे रिझल्ट लागली ती असणं गरजेचं आहे. हा पॉईंट क्लिअर केला, मागच्या व्हिडिओमध्ये राहिला होता. फिजिकल स्टँडर्डसुद्धा तुम्हाला मी क्लिअर केलं. पुन्हा एकदा एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू करूया. हाईट तुमची 167 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी. गोवासाठी 165 आहे. वेट जे आहे ते आणखीन मेन्शन केले नाही, त्यांच्या स्टँडर्डनुसार ते साईटवरती जाऊन वेट अपडेट करतील किंवा तुमचं जेव्हा फिजिकल होईल ग्राउंडवरती तेव्हा तुमचं वेट तिथं चेक करतील. चेस्टचा विचार केला तर 77 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर जे आहे ते फुगून तुमची छाती असणं गरजेचं आहे. हे फिजिकल स्टँडर्ड. रिलॅक्सेशन आहे फिजिकल स्टँडर्डमध्ये त्या लोकांसाठी एवढे कॅटेगरीसाठी, तर तिथं तुम्हाला चेक करून घ्यायचं. हाईटमध्ये 2, चेस्टमध्ये 3 आणि वेटमध्ये 5 kg. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खालीसुद्धा महत्त्वाचे अपडेट आहेत कॅटेगरीसाठी. कुठल्या कॅटेगरीसाठी किती मार्क्स अलाउट केले ते आपल्याला इथं चेकआउट करून घ्यायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. सगळ्यात महत्त्वाचं सिक्वेन्स ऑफ द रिक्रुटमेंट हा महत्त्वाचा पॉईंट. आपल्याला तुमची जी भरती आहे ती कशा प्रकारचे किती स्टेपमध्ये राबवली जाईल तर त्याची महत्त्वाची माहिती आपण चेकआउट करूया. प्रोसिजर ऑफ द ऑनलाईन रजिस्ट्रेशन. पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. एक्झामिनेशन फीज ₹250 भरून साईट तुम्हाला मी सांगितलं आहे joinindianarmy.nic. याच्यावरती ₹250 फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही पहिली स्टेप. त्याच्यानंतर दुसरी स्टेप रिक्रुटमेंट प्रोसेसची दिलेली आहे फेज 1 आणि फेज 2, ज्याच्यामध्ये फेज 1मध्ये ऑनलाईन कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन CEE तुमची जी आहे ती तुमची एक्झाम राबवली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली दिलेलं आहे डिटेलमध्ये
कशा प्रकारची जी तुमची फेज फर्स्ट आहे ती राबवली जाईल, जी की 13 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये राबवली आहे, ज्याच्यामध्ये आपली मराठी लँग्वेजसुद्धा तुम्ही बघू शकता. इंग्रजी लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज आहे आणि बाकीच्यासुद्धा लँग्वेजेसची एक्झाम तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर खाली एक्झामविषयी थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे. 2 स्टेपमध्ये एक्झाम राबवली जाईल. पहिल्या स्टेपमध्ये 50 मार्काची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 तास दिला जाईल आणि 100 मार्कासाठी 2 तास तुमच्यासाठी आहेत. MCQ लेवलची तुमची ही परीक्षा CEE राबवली जाईल. त्याच्यानंतर फेज सेकंडमध्ये जे आहे ते तुम्ही बघू शकता, जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत फेज फर्स्टमध्ये त्यांच्यासाठी हॉल तिकीट रेज होतील. ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्हाला तुमचे सेकंड प्रोसेससाठी सेकंड फेजसाठी हॉल तिकीट तुमचे डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खाली महत्त्वाचे डॉक्युमेंट्ससुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर ही तुमची फेज सेकंड जी आहे ती राबवली जाईल आणि त्याच्यातून शॉर्टलिस्ट केलेले विद्यार्थी जे आहेत ते नेक्स्ट स्टेपसाठी जे आहेत ते क्वालिफाय केले जातील. खाली महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते आपल्या सगळ्यांना चेक करून घ्यायचे. त्याच्यावरती पुन्हा मी सेपरेट व्हिडिओ देईल, ज्याच्यामध्ये आयडेंटिटी कार्ड, फोटो, एज्युकेशन सर्टिफिकेट, डोमासेल अशा प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला सोबत ठेवायचे आहेत. रिक्रुटमेंट रॅलीमध्ये तुम्ही बघू शकता, जी फेज सेकंडमध्ये तुम्हाला मी सांगितलं की फेज सेकंडमध्ये काय होईल, तर तुमचे फिजिकल टेस्ट जे आहेत किंवा त्याला फिजिकल फिटनेस टेस्ट ॲट रॅली साईट असं म्हणतो आपण, त्याच्यामध्ये 1.6 किलोमीटरचा रन होईल, 6 मिनिट आणि 15 सेकंड टाईम आणि हे क्वालिफाय आहे, तुमची क्वालिफाईंग आहे. त्याच्यानंतर बीम पुलअप दिलेले आहेत तुमचे, हे सुद्धा क्वालिफाईंग्स आहेत. त्याच्यानंतर 9 फीट डिश दिलेली आहे, ही पण क्वालिफाईंग आहे आणि झिगझॅग बॅलन्स ही सुद्धा क्वालिफाईंग टेस्ट जी आहे ती की तुमची फिजिकल फेज सेकंडमध्ये केली जाईल. लक्षात आलं, फेज फर्स्टमध्ये रिटन एक्झामिनेशन, फेज सेकंडमध्ये फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, त्याच्यामध्ये खाली पुन्हा फिजिकल मेजरमेंट टेस्ट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये फिजिकल रिक्वायरमेंट विल बी कॅरीड आउट ॲज पर द लेट डाऊन रेग्युलेशन बेस्ड ऑन द कॅटेगरी वाईज फिजिकल स्टँडर्ड. आणि त्याच्यानंतर ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट आहे. वरच्या दोन्ही टेस्ट जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत फेज फर्स्ट आणि फेज सेकंडच्या, ते ॲडॅप्टिबिलिटी टेस्टसाठी क्वालिफाय होणार आहेत. आता याच्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट यासुद्धा टेस्टमधला मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केला नव्हता तुमच्याशी, तर तो आपण इथं जाणून घेऊयात की जे लोक ॲडॅप्टिबिलिटी टेस्टमध्ये जातील तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. दोज कॅन्डिडेट्स हू डू नॉट क्वालिफाय द ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट विल नॉट अलाउड टू फर्दर पार्टिसिपेशन इन रिक्रुटमेंट प्रोसेस. जे विद्यार्थी ही टेस्ट क्वालिफाय होणार नाहीत ते पुढे प्रोसेसमध्ये कंटिन्यू केले जाणार नाही. Adaptability test will be conducted on the tablet mobile phones. Candidates are requested to bring a functional smart phone with adequate battery life and 2 GB data for adaptability test only. It will consist of the question answer for which there is no fixed syllabus. Adaptability test तुमची क्वेश्चन आन्सरची राहू शकते किंवा राहणार आहे, ज्याचा सिलेबस मेन्शन नाही, पण कदाचित तुमच्या जे तुमचं बॅकग्राऊंड म्हणता येईल किंवा तुमचा जो बायोडाटा थोडक्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या बायोडाटावरती प्रश्न बनू शकतात. तुमचं जे आहे ते एम काय आहे, तुमचं एज्युकेशन कुठून कंप्लीट झालेलं आहे, तर याच्याविषयी कसं तुमचे प्रश्न उत्तराचा एक सेक्शन होऊ शकतो ज्याचा सिलेबस मेन्शन केलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे टॅबलेट किंवा तुमचा स्मार्टफोन असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्याची ॲडिक्वेट बॅटरी लाईफ, चांगली बॅटरी लाईफ पाहिजे आणि 2 GB डाटा त्याच्यामध्ये स्टोअर होण्याची क्षमता पाहिजे. अशा प्रकारचा स्मार्टफोन किंवा टॅबलेट तुम्ही कॅरी करू शकता या टेस्टसाठी. ही एक महत्त्वाची गाईडलाईन मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली नव्हती, तर सगळ्यांना ही नोट डाऊन करायची आहे. त्याच्यानंतर खाली मेडिकल एक्झामिनेशन तुमची होईल आणि फायनली तुमचं सिलेक्शन होईल. अशा प्रकारची ही जी आहे पूर्ण माहिती होती. ज्याही मागच्या व्हिडिओमध्ये गोष्टी कव्हर करायच्या राहिल्या होत्या त्या 2 होत्या. ॲडॅप्टिबिलिटी टेस्टविषयी एक होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल आणि तुमचा टॅबलेट कॅरी करायचा आहे, चांगली बॅटरी लाईफ असलेला आणि 2 GB डाटा स्टोअर होणारा. आणि जे विद्यार्थी सध्या अपिअरिंग आहे ज्यांचा रिझल्ट लागलेला नाही, डिफॉर्म असतील तर त्यांनासुद्धा इलिजिबल आहेत, तर ते एक महत्त्वाचा पॉईंट राहिला होता. तर ह्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आणि पूर्ण महत्त्वाचे डाऊट्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर आता महत्त्वाचा सिलेबस आपण डिस्कस करूयात की एक्झामचा सिलेबस काय असू शकतो. 2023-24मध्ये जी एक्झाम राबवली गेली होती तर त्याचा सिलेबस आहे, हाच सिलेबस कंटिन्यू होऊ शकतो. त्याच्यामध्ये पार्ट 1मध्ये जनरल नॉलेज आणि इंग्लिशचे प्रश्न विचारले जातील 25-25, एका प्रश्नाला 2 गुण असे 100 मार्क. आणि पार्ट सेकंडमध्ये सुद्धा 2 सेक्शन आहेत, फार्मसी फर्स्ट, फार्मसी सेकंड. त्याच्यामध्ये फार्मसी फर्स्टमध्ये 30 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क असे 60 मार्क. फार्मसी सेकंडमध्ये 20 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क असे 40 मार्क. असे तुम्हाला 2 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम राबवली जाईल, ज्याच्यामध्ये जनरल नॉलेजवरती आणि इंग्लिशवर प्रश्न विचारले जातील आणि टेक्निकलचे प्रश्न हे विचारले जातील. मिनिमम 40% मार्क इन पार्ट 1, 60% मार्क्स इन पार्ट 2. कदाचित ते क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाय होण्यासाठी मार्क असावेत. सिलेबसमध्ये जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा सिलेबस दिला, ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स रिलेटेड टू द इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज, स्पेशली पर्टेनिंग द हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी अँड हुम्स हू. इन ॲडिशन ॲब्रिव्हिएशन, स्पोर्ट, अवॉर्ड्स अँड प्राइज, टर्मिनॉलॉजी इन इंडियन आर्म फोर्सेस, कंटिन्यूंट अँड सबकॉन्टिनेंट्स, inventions and discoveries, the Constitution of India, international organization, books and authors, knowledge of the important event that
have happened in India and at a world level in the recent years. Current important world events, prominent personalities. अशा प्रकारचा जनरल नॉलेजचा सिलेबस. इंग्लिशमध्ये कम्प्रेन्सेशन, पार्ट ऑफ स्पीचेस, ज्याच्यामध्ये आर्टिकल, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजक्शन, मॉडल्स, व्हर्ब्स, टेन्सेसमध्ये अशा प्रकारचा पूर्ण टेन्सेसचा सिलेबस. सेंटेन्स स्ट्रक्चर, टाईप ऑफ सेंटेन्सेस दिलेले आहेत. ऑदर एरियामध्ये ॲडम, फ्रेजेस, सिनोनिम, अँटोनिम, ओनवर्ड, सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर फार्मसीमध्ये पार्ट 1मध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ह्युमन ॲनाटॉमी, फिजिकल हेल्थ एज्युकेशन, कम्युनिटी फार्मा अशा प्रकारचा सिलेबस पार्ट 1मध्ये. पार्ट 2मध्ये फार्मॅकॉलॉजी, टॉक्सिकोलॉजी, ज्युरिस्प्रुडन्स, ड्रग स्टोरेज, बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी अशा प्रकारचा फार्मसी सेकंड पेपरचा सिलेबस तुम्ही बघू शकता. आणि जो सिलेबसवर मेन्शन केलेला आहे हा जो आहे तो कॉम्प्रेहेन्सिव्ह सिलेबस नाही, याच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारची नोट खाली तुम्हाला दिलेली आहे. लक्षात आलं. अशा प्रकारचा फार्मसीचा सिलेबस आपण डिस्कस केला. एवढे महत्त्वाचे फार्माचे सब्जेक्ट करणं गरजेचं आहे पार्ट 1साठी. पार्ट 2साठी खालचे महत्त्वाचे सब्जेक्ट्स. त्याच्याबरोबर इंग्रजीचा हा एवढा पूर्ण सिलेबस आणि GKसाठी हा पॅराग्राफ दिलेला आहे तुम्हाला. हा महत्त्वाचा सिलेबस आहे. अशा प्रकारचा पूर्ण सिलेबस 2023-24च्या भरतीमध्ये राबवला गेलेला होता. हाच सिलेबस आहे तो येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो. जेव्हा किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं अपडेट देईल. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या दोन्ही अपडेट शेअर केल्या. जेही महत्त्वाचे डाऊट्स होते तुम्हाला त्याचे सर्व डाऊट आय थिंक या व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमचे क्लिअर झाले असले. दोन्ही PDF तुम्हाला आपली जी वेबसाईट आहे pvthora.in याच्यावरती भेटून जातील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दोन्ही PDF हे अपलोड केले आहे. तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. ह्याची तुम्ही महत्त्वाची अपडेट अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला YouTube चॅनलवरती भेटत असतात. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता. आजच्या एवढंच. भेटत आहे पुढच्या महत्त्वाच्या अपडेट सोबत. माझी का जय हिंद, वंदे मातरम.